महत्त्वाचा विकास कामे झालेली आहे. जो आतापर्यंत झाला नाही, 25-30 वर्षात कधी तो रस्ता पाहायला नाही भेटला. असा रस्ता गुळगुळीत आता चांगल्या प्रकारचा रस्ता झाला. सरांनी बरेच प्रकारे कामं केलेली गावात. तसे श्रीराम भाऊकडूनही एवढी अपेक्षा आहे का आता आपले जे गायगाव सर्कलमध्ये श्रीराम भाऊनी चांगल्या प्रकारे कामं करायची इच्छा मी बाळगतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने आज आपण सगळे चाललो आहे. त्यानिमित्त आपण सर्वजण असे मोठ्या संख्येने जमला आणि आता विकास जर सांगायचं झालं तर कोणालाच म्हणजे असं झालेले रस्ते असतील, पेवर ब्लॉक असतील, जे काही सर्व आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहे. फक्त आता सांगायचं एकच आहे आमदार साहेबांनी आम्हाला का आपण आता येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदसाठी विकासाला पाहून मत द्या. कोणतंही जातीपातीचं राजकारण आपण करणार नाही अशी आम्ही आशा बाळगतो. आणि आमच्यावर जो आमदार साहेबांनी विश्वास टाकलेला आहे तो विश्वास आम्ही सार्थ ठरून तुम्ही आम्हाला मतदान करा. आम्ही 5 वर्ष तुमच्यासाठी सदैव तत्पर राहू एवढीच अपेक्षा करतो. जय हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आलेली वैद्य कार्यक्रम आमदार प्राध्यापक रमेश पाटील पोपारे जिल्हा परिषदेचे उमेदवार श्रीरामभाऊ गायकवाड, भगवानभाऊ साठे व जमलेले सर्व गावात उपस्थित नागरिक मित्रांनो, आपल्याला जे उमेदवार दिलेले आहे बोरनाळे सरांनी त्यांना विकास जे सरांनी विकास केला आणि ते जे उमेदवार आहेत ते पण एकदम रात्री बेरात्री कधी बी श्रीरामभाऊ असे उमेदवार आहे तुम्ही निवडून फोन जरी केला तर आमचं असं झालं ते निम्या रात्री तुमच्या कामात येतील असे उमेदवार आहे. आणि तुम्ही बघताय आता सागराची पहिले काय अवस्था होती, आजची काय अवस्था आहे. या विकासाला पाहून मतदान करायचे आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना भाजप युतीचे आपले दोन्ही उमेदवार श्रीरामभाऊ गायकवाड त्यांना जिल्हा परिषदसाठी आपण उमेदवारी दिली आणि भगवानभाऊ साठे यांना पंचायत समिती आपल्या जणांपासून त्या ठिकाणी उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण संवाद दौरा आज या ठिकाणी सुरू केलेला आहे. मी या ठिकाणी अधिक वेळ घेणार नाही, परंतु मी जे पत्रक काढलं त्या पत्रकावरती 7 विकासाला असा शब्द मी वापरला. मी 6 वर्ष झाले, तुम्ही मला दुसऱ्यांदा आमदार केलं आणि जर खऱ्या अर्थाने मी 6 वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी विकास केला असेल तर आपण आपल्या दोन्ही उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. दोघांची निशाणी भविष्यवाणी त्या ठिकाणी सगळ्यात मोठा जिव्हाळ्याचा जो प्रश्न होता. मी आता माळी सागराला सकाळी बोललो तर माळी सागर, टाकळी सागर, कन्नड सागर यामधून धनुष्यबाणाशिवाय एकही मतदान इकडं तिकडं जाऊ नये. कारण एवढी मोठी रामकृष्ण गोदावरी बरेच जण म्हणायचे का माफ होईल का होणार नाही, परंतु सर्वांचे सातबारे कोरे करण्याचं काम त्या ठिकाणी माझ्यासारख्याने त्या ठिकाणी केलं. माझ्यावर खूप टीका झाल्या का वो काहीतरी चॉकलेट देण्याचं काम केलं, हे होणार नाही असं तसं, आणि म्हणून ते काम त्या ठिकाणी आपण मार्गी लावलं. भविष्यातही अजून त्याला चालू करण्याचे प्रयत्न आपले त्या ठिकाणी चालू आहे. मी बऱ्याच ठिकाणी शब्द दिला तर माझ्या 4 वर्षामध्ये मी त्याला चालू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. आणि आजच्या या प्रसंगी रस्ते असू द्या, समाज मंदिर असू द्या, रामकृष्ण गोदावरी असू द्या, ही कामं माझ्याकडून टाकळी सागर सारख्या गावामध्ये त्या ठिकाणी झाले. आणि म्हणून आपण 5 तारखेला त्या दोघांनाही जास्तीत जास्त मतं त्या ठिकाणी करावं. आता एक दुःखद घटना घडली. अजितदादा पवार आपले उपमुख्यमंत्री यांच्या विमानाला अपघात झाला आणि आता मी पाहिलं माळी सागराला का गंभीर स्वरूपामध्ये त्यांना त्या ठिकाणी इजा झाली. परंतु आता बॅड बातमी यायला सुरुवात झाली आणि म्हणून मी आता पुढच्या गावामध्ये भाषण करण्यापेक्षा फक्त विनंती करणार आहे आणि जिथून त्या ठिकाणी जाणार आहे. कारण शेवटी आपला की ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो ते फडणवीस साहेब असू द्या, एकनाथरावजी शिंदे साहेब असू द्या, अजितदादा असू द्या, तर आता एक घटक आहे ना. आणि म्हणून
प्रचाराच्या दरम्यान त्यांच्या विमानाला सकाळी अपघात झाला होता आणि ती बॅड बातमी आता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून मी विनंती करीन 5 तारखेला आपण जास्तीत जास्त मतदान हे दोन्ही धनुष्यबाणाचं करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.